विद्रोही कविता सामाजिक चळवळीला बळ देणारी. कवी नितीन चंदनशिवे. सायबर महाविद्यालयाच्या दिनकरराव शिंदे समाजकार्य विभागामार्फत विद्रोही कवी व दंगलकार नितीन चंदनशिवे यांच्या कवितेचे व कथांचं सादरीकरणाचा कार्यक्रम नुकताच पार पडला. याप्रसंगी बोलताना त्यांनी वरील उद्गार काढले. याप्रसंगी सामाजिक वास्तवावर आधारित विविध कविता व कथा विद्यार्थ्यांसमोर सादर केल्या. आपल्या कवितेतून सामाजिक प्रश्नांना वाचा फोडण्याचा प्रयत्न अव्याहतपणे करत असल्याचे त्यांनी नमूद करून आजच्या तरुणांनी वास्तववादी जगणं शिकले पाहिजे असा आशावाद व्यक्त केला. कविता सादरीकरणाच्या माध्यमातून त्यांनी आत्तापर्यंत लंडन, ऑस्ट्रेलिया, कुवेत इत्यादी केलेला प्रवास व त्या प्रवासादरम्यान आलेले आपले अनुभव विद्यार्थ्यांसमोर कथन केले. सलग 3 तास चाललेल्या या कार्यक्रमाला विद्यार्थी व विद्यार्थिनींनी भरभरून प्रतिसाद दिला. कार्यक्रमाचे नियोजन व प्रास्ताविक डॉक्टर दीपक भोसले यांनी केले तर डॉक्टर TVG शर्मा, डॉक्टर सोनिया राजपूत यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थी प्रतिनिधी विकास अवघडे यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉक्टर सुरेश आपटे यांनी केले. कार्यक्रमासाठी सायबरच्या संचालिका डॉक्टर बिंदू मेनन, डॉक्टर विनायक साळुंखे, डॉक्टर दुर्गेश वळवी, उद्योगपती अविनाश शिरगावकर, बसवराज नंदवाडे, अनिल शिलदारे, प्रकाश सूर्यवंशी, बबलू वडर, अनिल विंजेनेकर, शंकर सकट इत्यादींचे सहकार्य लाभले. वेदिका न्यूज प्रतिनिधी शिवाजी चव्हाण, कोल्हापूर. मला आठवतंय, मला पहिला फोन, मला ते जास्त सोशल मीडिया वापरता येत नाही, मी सोशल मीडियावर असं लोक सांगतात आणि ती सगळी किनिया बायकोची आहे, ती सगळं त्यातून ते ऑपरेट करत असते. तिने मला सांगितलं होतं ते व्हॉट्सअपला व्हिडिओ कॉल वगैरे येतात तर 91 असेल तरच कॉल उचलायचा, पुढं वेगळा असेल उचलायचं नाही, ते फेक असतात चंदनचे. मी तेवढंच ऐकतो तिचं आणि खरं सांगू का, बायकोच ऐकत जा, आयुष्य सुंदरच. तुम्हाला जगात कुणी किती विचारलं तरी उंबऱ्यात गेला माझ्या एवढा आळण माणूस कोण, या भावनेतच जगायचं, फिदा असती तुमच्या. मग मी लगेच तिला 2-3 कॉल आले वेगळ्या नंबरवर, मी लगेच म्हणलं नका. नंतर थोड्या वेळात तिथं मराठी मेसेज आला त्या नंबरवर, नमस्कार नितीन दादा. हाय म्हटलं मराठी बोलते, बघ जोडली लावा फोन. मग लावला तर ते पलीकडून फोन उचलला. ते म्हणला नितीन दादा नमस्कार. म्हणलं नमस्कार, आम्हाला तुमचा कार्यक्रम ठेवायचा. हा म्हटलं येतो. म्हणला कुवेतला तुम्हाला यावं लागेल. आणि माझा नेहमीचा प्रश्न, जिल्हा कुठला? 2 मिनिटं शांत झाले. म्हणजे नितीन दादा कुवेत हा देश आहे, तुम्हाला तिथे बोलवतोय. मग येतो ते म्हणजे पासपोर्ट आहे. आता पासपोर्ट हाही प्रकार मला जास्त माहित लागतो एवढं माहिती. मला वाटलं असं रेशन कार्ड. मी म्हटलं नाही, पण म्हटलं दुपारपर्यंत काढतो. नगर पंचायत. ते म्हटले ठीक आहे, आम्ही उद्या फोन करतो, आपल्याला बाकी आहे अजून महिना, पासपोर्ट काढून घ्या, ठरवूया. आणि मी लगेच आमच्या नगरसेवकाला फोन केला. म्हटलं मला बाहेरच्या देशातनं फोन आलाय, तू ये. तो लगेच आला, त्याला लय आनंद. म्हणला चल नगरपंचायत आता काढून घे पासपोर्ट. आणि नगरपंचायतला नगरसेवक त्या अधिकाऱ्याला कागद नंतर घ्या, आधी आमच्या नितीन दादाच पासपोर्ट द्या. मीच निवडून दिला. माझी जी निवड आहे तीच असेल. त्या अधिकाऱ्याने माझ्या भेटलं ते म्हणतात तुम्ही जर बाहेर जा, मी बघतो. मग त्या अधिकाऱ्याने मला व्यवस्थित समजावून सांगून पासपोर्ट काढला. त्यांनी सांगितलं की ते विजा आला, ती प्रोसेस झाली. मी पहिल्यांदा विमानात बसलो बाहेर जाण्यासाठी, पहिला विदेश प्रवास. गंमत बघा, मला त्यावेळेला क्लिक झाला, म्हणजे उगाचच रडायला यायला. मी परत येणार आहे मला माहित होतं, पण देश सोडून जाताना रडायलाच यायला. मग काय लक्षात आलं, आणि आमच्या पुरी घर सोडून लग्नात कसं रडत असतील सासरी जाताना, तसं माझं झालं. आणि त्यात ते मला सारखं 3-4 वेळा ऐकायला सांगितलं, पासपोर्ट आणि व्हिसा जपून ठेवा.
तेवढंच जपायचं असतं. आता आपली मेंटॅलिटी अशी आहे, कुठलाही कागद जपून ठेवायचा असेल तर कॅरी बॅग. आमच्या कवट्यात महाकाली वस्त्र निकेतनचं तिथनं आम्ही सगळं आणलं, त्यातली एक पिशवी कॅरी बॅग, त्यात मी पासपोर्ट व्हिसा ठेवून बॅग मध्ये टाकली. तिथं उतरलो आणि ते इमिग्रेशनला जाताना मी ती कॅरी बॅग बाहेर काढली. अशी जशी बॅग बाहेर काढली तशी 5-6 पोलीस येऊन मला आता म्हणतो काय झालं, कुणाला धरलं नाही, मलाच का धरलं. त्यांनी कॅबिन मध्ये बसवलं. तिथं नेमकं ती हिंदी मराठी होती. म्हणलं मला का धरले, म्हणले प्लॅस्टिक कॅरी बॅग. म्हणलं दे तू फेकून. मी डस्टबिन कडे चाललो, ते म्हणले नाही, बॅग कॅरी बॅग प्लॅस्टिक आमच्या देशात फेकायचं नाही. त्यानं त्या बॅगचा फोटो काढून घेतला, त्यावरती बारकोड लावलं, ते स्कॅन केलं, माझा फोटो काढून घेतला आणि मला सांगितलं इथून जाताना ही कॅरी बॅग दाखवायची, आणि जर ही कॅरी बॅग नसेल तर देशाबाहेर पडता येईल. 3 महिने जेल, एवढा एवढा दंड. मी खरं सांगतोय 4 दिवस मी राहत होतो ती कॅरी बॅग. मी आयुष्यभर कुणाला जपलं नसेल, एवढं जपलं असंच घेऊन बसायचो. वेटर बिटर आला हॉटेलचा, साफ करताना टाकायचं बाहेर जपून ठेव.